वसंत नाईक विद्यालय रुईवई माझी पहिली शाळा. आज मी 68 साली तिथं लागलो. आज तिथं ज्युनियर कॉलेज वगैरे आहे. ग्रामीण भागातल्या शाळा सहसा आपला चेहरा मोहरा बदलत नाही, जागा भरपूर असते. बिल्डिंगा वाढल्या तरी आजूबाजूनं वाढतात. मी आधी जाऊन पाहतो ही अशीच दिसते. बाजूला गाव आहे, पण त्यावेळेस शाळेतर्फेच BEdला पाठवत असत. मी 68 साली लागलो. 73ला मला 72ला BEdला पाठवलं शाळेनं. BEdला किंवा DEdला हे ट्रेनिंग कॉलेज आहेत. ते शिक्षकाचं ट्रेनिंग देतात, परंतु शिक्षकाला परिपूर्ण करण्याचं काम माझ्या मते तरी दोघंच जण करतात. एक त्याची विद्यार्थी आणि दुसरे त्याचे मुख्याध्यापक. असेच माझ्या जीवनात घडलेले 2 प्रसंग पहा. त्यावेळेस शाळा होत्या, पण मुलं सापडत नव्हती आणि म्हणून गावोगावी फिरून मुलं आणायची, मुलांना राहायची सोय करायची हॉस्टेलची. असं त्यावेळेसचं होतं चित्र. आणि म्हणून वसंत नाईक विद्यालयाचं हॉस्टेलही होतं आणि दुरून दुरून मुलं आणायचे आणि ते हॉस्टेलमध्ये ठेवायचे. गावातले तर राहतच होते. असंच नुकताच मी लागलो, 1 महिना झाला असेल कदाचित. शिकवणं वगैरे चांगलं होतं. एक नवीन मुलगा आला. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, तो माझ्याकडे पाहून सारखा हसत जाईल. हा मुलगा मला पाहून हसतो. मला प्रश्न पडला आणि म्हणून मी त्याला शिक्षा केली. खरी गोष्ट अशी होती की त्याचा चेहरा हसला होता. ते काही लक्षात आलं नाही. मला वाटलं मलाच हसतो. आमचे मुख्याध्यापक बबीदास राठोड ते संध्याकाळी आले. हेडमास्टरही होते, संचालकही तेच होते. सगळे संध्याकाळी आले. संध्याकाळी त्यांना समजलं. त्यांनी मला बोलावलं. त्याच्या आधी त्या मुलाला बोलावलं. मुलांना काही सांगितलं नाही. इतर मुलांनी मात्र सांगितलं की असं असं झालं आहे. सरांनी यांना मारलं, चांगलंच मारलं. मला त्यांनी म्हटलं मी शिकवता चांगलं, सगळं तुमचं व्यवस्थित आहे. मला एक सांगा बरं, तुम्ही आपण मुलासाठी आहो का मुलं आपल्यासाठी आहे? आम्ही गावोगावी फिरून हे मुलं आणतो. लोक पाठवत नाही शिकण्यासाठी. शिक्षण त्यांनी घेतलं पाहिजे म्हणून आम्ही मुलं आणतो. आणि तुम्ही मुलांना जर मारत असाल तर तुम्ही नोकरी करण्याच्या लायक नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही त्या मुलाला मारलं, त्या मुलाचे इथं सालदार आहे, त्याचा पगार 2-3 सालदाराचा पगार तुमच्या पगारा इतका आहे. असे श्रीमंताची मुलं आहेत इथं. आणि पहा, विचार करा. आणि एक सल्ला त्यांनी दिला, तुमच्या छडीची ताकद तुमच्या वाणीत आणा आणि तुमच्या कृतीत आणा. तुम्ही जीवनात कधीही अयशस्वी होणार नाही. खरंच गेलो मुलाचा सल्ला भेटला हा. दुसरा एक प्रसंग पहा की आता इंग्लिश मीडियम असल्यामुळं इंग्रजीवर कमांड, त्यातल्या कॉमेंट्री क्रिकेटच्या करणं वगैरे. PVN कॉलेजमध्ये ती चालायचं.
आणि अनायसे भेटली शाळा, विषय भेटला, इंग्रजी म्हणाले की इंग्रजी मराठी सगळे विषय बरोबर. आणि त्यामुळं लागल्याबरोबर महिनाभरात बिलकुल इंग्लिश टू इंग्लिश गाव थक्क झालं. असा बोलणारा, इंग्रजी बोलणारा शिक्षकच भेटला नाही आजपर्यंत. सगळं बरोबर होतं चालू. एक दिवस मनात असं वाटलं जरा, म्हटलं आपण परीक्षा घ्यावा मुलांची. आणि परीक्षा घेतली. 4-5 पोरं सोडले तर बाकीचे पेपर कोरे होते, घटक चाचणी टाईप. तेव्हा लक्षात आलं, भाऊ आपण वर आकाशात उडून राहिलो, हे काही बरोबर नाही. मुलांना समजन अशा सोप्या भाषेत शिकवावं लागेल, तरच जमते. शेवटच्या मुलाला जर तुमच्या शिकवण्यातलं काही येत नसेल तर काहीही फायदा नाही. असे 2 प्रसंग मला या शाळेनं दिले. छडी मारणं सोडूनच दिलं, तोपर्यंत शेवटपर्यंत कधीही कोणाला मारलेलं नाही आणि मारायचं कामही पडलं नाही. 2 महत्त्वाचे सल्ले, महत्त्वाच्या शिकवणी या शाळेनं मला दिल्या. ही माझी पहिली शाळा. यवतमाळ जिल्ह्यातली वसंत नाईक विद्यालय रुई. हे बाजूला दिसते देऊळ, हे त्यावेळेसचं आहे. आज तिथं नाही आहे, आज दुसरीकडे गेलं. ही नरसिंहाची मूर्ती होती या ठिकाणी. आणि ही मूर्ती आहे इथं मुकुंदराव देशमुखाचं, हे मुकुंदराव राऊताचा वाडा होता, इथं पायवाट सापडली होती. तेव्हा लोकांनी इथं आणून हे केली तुझी स्थापना. नंतर आता ती दुसऱ्या ठिकाणी आहे. तिचा उल्लेख मी माझ्या देऊळवाडा 1 या भागात केला आहे. असो.